मुंबईमध्ये दिवसाला नवीन नवीन खाण्याच्या व्हरायटी तर येतच आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का, मुंबईच्याच एका ताईने इंदोरमध्ये चालू केलेला आहे तिचा स्टॉल. ताईच्या स्टॉलवरती तुम्हाला मंचुरियन मिळेल, ग्रेव्ही मंचुरियन, फ्राईड राईस, सोया चाप, पोटॅटो ट्विस्टर अशा खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळतील. मुंबईची ताई ही इंदोरमध्ये फायर क्वीन म्हणून फेमस आहे. आम्ही ताईला बनवायला सांगितले तिचे फेमस असे फायर ग्रेव्ही मंचुरियन. ताईने घेतली आहे इथे भली मोठी कढई आणि भली मोठी कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. तेल गरम झाल्यावरती ताईने तेलामध्ये टाकलेलं आहे हे कोबी आणि सिमला मिरची, आणि सिमला मिरची आणि कोबी शॅलो फ्राय झाल्यावरती ताईने त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी. पाणी टाकल्यावर ताईने त्याच्यात टाकलेले आहे मंचुरियन. शिजता शिजता ताईने त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे तिच्याकडचे वेगवेगळे सॉस, ज्याच्यामध्ये येतो सोया सॉस, चिली सॉस, ड्रॅगन सॉस, ते वेगवेगळ्या प्रकारचे तिच्याकडचे स्वादिष्ट असे सॉस टाकलेले आहेत आणि त्यावरून ऍड केलेले आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर, जेणेकरून अजून जास्त टेस्ट येण्यासाठी या मंचुरियन ग्रेव्हीला. मंचुरियन ग्रेव्ही बघून चक्क माझ्या तोंडाला पाणी सुटलं, कारण की आपण म्हणू किती पण नाक मुरडो आपल्याला खायचं नसेल तरी पण जर गुलाबी थंडीचं वातावरण चालू असेल तर त्यामध्ये काही ना काहीतरी गरमागरम खावंसं वाटतंच ना. आणि अशा वेळी जर तुम्हाला गरमागरम बाउल भरून असे ग्रेव्ही मंचुरियन मिळाले तर सोने पे सुहागाच ना. मी तर ही सुवर्ण संधी सोडली नाही, खरंच सांगते. मला खूप भूक लागलेली. ही ग्रेव्ही मंचुरियन बनताना बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आणि मी ही ग्रेव्ही मंचुरियन टेस्ट केली तर काय टेस्ट होती याची, जबरदस्त. रात्रीचा टाइम होता, भूक लागलेली, तर विचार केला ताईकडे तर व्हरायटी मिळतातच आहेत, तर अजून एक व्हरायटी काय असे ना टेस्ट करून बघूया. तर विचार केला की ताईकडे चला फायर फ्राईड राईस आपण टेस्ट करून बघूया. ताईंकडे बघून असं मला वाटलं की ह्या आपल्या मुंबईच्या तर नाही आहेत ना, पण जेव्हा त्या बोलायला लागल्या मराठीमध्ये तर मी पण काही थांबली नाही. आमच्यातला जो संवाद होता तो वाढत गेला आणि टाइम कसा निघून गेला हे पण कळलं नाही. मारता मारता ताईंनी बनवायला घेतला त्यांचा हा फायर फ्राईड राईस. आणि फायर फ्राईड राईस बनवताना त्यांनी मोठ्या कढईमध्ये घेतला आहे तेल. तेल गरम झाल्यावरती ताईंनी त्यामध्ये टाकलेला आहे सिमला मिरची आणि कोबी. त्यानंतर त्याच्यात ऍड केलेला आहे राईस. राईस ऍड केल्यावर त्यावरून ऍड केलेले आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस. सॉस ऍड केल्यावरती वरून ऍड होते ती कोथिंबीर. हो, कोथिंबीर तर सगळ्यात मेन आहे जी सगळ्यामध्ये ऍड केली जाते. ताईंचा स्वभाव जितका प्रेमळ होता तितकेच त्यांचे डिश पण टेस्टी होते. जर तुम्हाला ह्या डिश टेस्ट करायच्या असतील, उज्जैनला महाकाल दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण सराफा बाजार फिरायला येतो त्यावेळेला या सराफा बाजार मध्ये तुम्हाला या ताई दिसतील आणि या ताईंकडे तुम्हाला एवढ्या सगळ्यात जास्त व्हरायटी मिळतील, ते पण एकदम तुमच्या रिझनेबल रेट मध्ये. तर तुम्ही जेव्हाही जाल तेव्हा ह्या डिश नक्की टेस्ट करा. आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशा वाटल्या त्या. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ओके, बाय.